ह्याच्यावर ना काढ, त्याच्यावर ना काढ. ओम केशवान मा माधवन मग मम बोला मम. चुकलंस का? आपल्याला तर जॉईन झाले सुरेश भावदाने. 2 मिनिट चड्डी काय दाखवणार मी चड्डी. अरे चड्डी असू दे भाई, सोम चड्डी मध्ये चालतो काय? चड्डी वरती त्याचं वेगळी गोष्ट आहे, आपण वेगळी गोष्ट आहे. बघ जेवढं तू ट्रस्ट ठेवशील त्याच्यावरती तेवढे नंतर बेकार हालत होणार आहे तुझी. खरं सांगतोय. भावाची स्टोरी बघ लावला नाही. मी त्याला विचारू, त्याच्याशी बोलून क्लिअर करू. नको तो बोलायला कोणी बघितला नाही, कारण की त्यानं मला तिथं बघितला होता. परत तो मित्रांनी आणायचा आणि मला तिथं धारायचा. सरळ दिसते याची फाटले तरी पण ऐकतली मस्ती करणार. मार 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 या दोघांवर जावा. ए थांब 2 मिनिटं. ही कोण आहे? ही कोण आली? ही कोण आहे? ही कोण? गप गप गप. अरे काय? मार 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 मार. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा विषय असा आहे की आज म्हणजे एक स्टोरी टाकली होती संध्याकाळी की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे. तर काय काही कमेंट केले की प्रँक कॉल. तर प्रँक कॉलचे कमेंट जास्त आले आहेत. काही कमेंट केली की तुमचे कोणते पण ब्लॉग बनवा, तुमचे चांगलेच असतात. तर थँक्यू. आणि दुसरा विषय असा आहे, तर काही कमेंट केले की सूरजवरती प्रँक कर, काहीतरी कॉल प्रँक कर सूरजवरती. तर सूरजची आता एक्झाम चालू आहे, तर सूरजवरती कॉल प्रँक नाही करू शकत, नेक्स्ट टाइम करू. आणि एकाने कमेंट काय केलं माहिती काय? एका पोरगीनी सोमने साडी नेसवा. तेच काम आहेत ना, तेच काम आहेत आता. तेच का लोकांना एंटरटेनमेंट काय सोम, तू साडी नेसायची. मग तू 1 पीस घाल ना. मग घाल आधी तू आधी साडी नेसणार तू. गाईज पुढच्या ब्लॉग मध्ये अंकुश 1 पीस घालणार आहे आणि त्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये सोम साडी नेसणार आहे. हा ठीक आहे बघा. हा आणि गाईज अंकुशनी जर साडी आपला 1 पीस नाही घातला तर अंकुशला सगळ्यांनी बायला बोलायचा. हा आणि जर सोमने साडी नाही नेसला तर सोमने सर्वांनी बायला बोलायचं कमेंट मध्ये. कशी पण नेसणार नाही मग मी 1 पीस कसा पण घालणार. हा ठीक आहे घाल ना. चालेल ठीक आहे बघा. हा ठीक हा चालेल. तर आता पुढचा ब्लॉग, ह्याच्या पुढचा ब्लॉग मजा आहे बघायला. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, त्याच्या पुढचा ब्लॉग नंतर अपलोड करतो या साडी घातलेल्याचं. त्यानंतर माझा ब्लॉग येणार, अंकुशनी घातला 1 पीस, सोमने घातली साडी. नको 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 हे नंतर. हा मग पूर्ण कचरा गोळा कर आणि पूर्ण साफ करून टाकूया. काय नगरपालिकेत मी जॉईन होतो आता. यायला बाटल्या उतरल्या म्हणून कर पटकन नगरपालिकेमध्ये जॉईन होशील. असं असतं तर भावा मी आता हे झालो असतो मुख्यमंत्री. तू कळंबाच्याचा कचरा तूच उचलतो. मीच उचलतो. तर आज कोण नाही जास्त, टॉक्सिक आहे, मी आहे आणि अजय आणि सोहम आहे. तर आमची 199ची पार्टी असते, तर आज टॉक्सिक देतोय आणि बघू विषय कसा काय होतोय तुम्हाला दाखवतो. आणि जरा करू प्रँक कॉल, बघू काय होतं, सक्सेस होतं का नाही होतं, करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो लवकरच माझे 5000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तर काही जण फक्त व्लॉग बघतात, सबस्क्राईब करत नाही, लाईक नाही करत. तर करा, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं की पुढचे व्लॉग अजून करण्यासाठी. तर सबस्क्राईब करा मग नक्की आणि 5000 कंप्लीट पूर्ण करून टाका. तर चला बघू आता ते येत आहेत, तोपर्यंत भेटू थोड्या वेळात. ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. बाय. तर 199ची पार्टी होती, तर आज ह्याने आणले भावानी, आपला टॉक्सिक आहे स्पॉन्सर. तर काय आणले भावानी बघू. चिप्स आहेत. दोन चिप्स असं दाखवायला हे होईल. आला पिझ्झा घेऊन येते प्रत्येकाला एक एक. आज स्वस्त आहे आमच्याकडे. तुम्हाला हे बिल मटाच्या नाही वरती आहे आपला बाजार. 9 रुपयाच्या नंतर आपण त्याच्यानं काय वस्तू करूया. हा ते 9 रुपयाचं काय नव्हतं तिथे. काय काय आणलंयस? थंडा बिंडा काहीतरी आणायचं. बघा जायचं काय आणलंय तिकडे. कुरकुरे, लेस चिप्स, थम्सअप, बालाजी वेफर्स. पकड की नाही, हात नाही. मला जगायची इच्छा मिळेल वाटतं. अरे काय जाऊ माझ्यापासून आल्यापासून जगायची इच्छा मिळेली, जगायची इच्छा मिळेल. 1 पीस बघ खर्च केला बरोबर. आई शपथ आहे. ए अरे हे दुसलेला आता ह्याची लक्ष ठेव पहिला. ह्याची पहिला लक्ष ठेव. झालं उचललास. ए भाऊ त्याच्यात चिप्स आहेत. तुला पण द्यायचंय माहित आहे ना, नाही तर बोलशील उद्या नाही उद्या. तेव्हा आम्ही चिप्स ठेवू आणि तुला टाकू आगीत. आजा उद्या ओम केशवाय ए चालतोय ते जाळून टाक. सोमिया ओम केशवाय माधव माझ्यावर नकाड. ए शिव नको. हा ह्याच्यावर नकाड, त्याच्यावर नकाड.
ओम केशवान माधवन मम बोला मम चुकलंच का थांब 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 थांब. तर हॅलो गाईज, आपल्याला आता जॉईन झाले सुरेश बावदाने. दोन मिनिट चढीवर चड्डी काय दाखवणार मी चड्डी. अरे चड्डी असू दे भाई, सोम चड्डी मध्ये चालतो काय, चड्डीवरती अरे त्याचा काय, त्याचं वेगळी गोष्ट आहे, आपण वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे असू दे, चड्डी अरे हो भाई बस. तो स्टडी करत होता, त्याला फक्त एका फोनवरती तो इथं आलाय. तो ते तरी करतो, तू करतोस काय उद्या, म्हणजे आजपासून याची एक्झाम चालू झाली. तर काय आजपासून एक्झाम चालू झाले. 26 तारखेपर्यंत ब्लॉग येणार नाहीत, म्हणजे पेंडिंग ब्लॉग येतील, पण नवीन ब्लॉग 26 तारखेपर्यंत येणार नाही. तोपर्यंत ह्यांचे ब्लॉग बघा. हा, आणि भावाची एक्झाम चालू आहे सोमची. आणि पेपर कोणत्या उद्या? काय फिजिक्स? फिजिक्सचा काय अभ्यास केला? हातावर पेन उठस पर्यंत अभ्यास केला नाही, पण भावाला आज फिजिक्सची स्पेलिंग विचारूया. हा चल, ला 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 सांग. फिजिक्सची स्पेलिंग येत नाही भावाला, आणि भाव उद्या पेपर द्यायला जाणार आहे. नाही स्पेलिंग सांग, सांगेल तो, एवढं काय तो सांगणार. फिजिक्स 12वी आता 11वीत गेला भाव. सायन्स जाता. पी पी PHY सांगते कॉन्फिडन्स लो. अरे एवढं तुला अरे थांब ना. कॉन्फिडन्स आहे काय आधी? PHY हा? SICS. टेक्निक बघ ना. तर जो आम्ही इथे बाटलेकडे जाळल्या होत्या ते आता सगळं हे केलंय, विजवलंय. तर आमच्यामुळे इथं कुठे आजूबाजूला आग नको लागायला. आणि जसं तुम्ही कुठे दुपारची वगैरे बाहेर फिरत असाल तर चुकून सुद्धा आग लावू नका, निसर्गाला हानी पोचते. तर आता हा मैत्रिणीवरती प्रँक कॉल करणार आहे, की सांगणार आहे की तुझा बॉयफ्रेंड मला दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. बघू त्यांची रिॲक्शन, तिची रिॲक्शन काय येते. सूरज असणार आहे, सोम, अजय अजय सर खुद्द चल करतो. कर. अजून कुठचा ब्लाऊज सुद्धा घातला नाही. आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. झालं भाई. हॅलो, कोणाजवळ बोलतेस? त्याच्याशी बोलते. का त्याशिवाय काय करमत नाही की काय तुला? नुसत्या चौकशा पोरींच्या. नाही बोललो असं काय. बाकी काय, कशी आहेस? बाकी काय नाही, मी मस्त. तू कसं काय मला कॉल केलंस? केलं होतं, जरा काम होतं एक जरा. कधीच कॉल केलंस? कामाशिवाय तू कधी कॉल करतोस काय? नाही असं नाही, आता जरा तुझ्याबद्दलच आहे म्हणून कॉल केलाय. आता मी काय केलं? नाही असं काय नाही, जरा बोलायचं होतं. फ्री आहेस काय? हा बोल ना. एक सांगायचं होतं तुला, भरपूर दिवसापासून सांगायचं होतं पण टाइम नव्हता भेटत. मग बोल आता. कॉन्फरन्सला नाही ना? तो काय तुझा बॉयफ्रेंड कॉन्फरन्सला नाही ना? नाही. नक्की? अरे होय खरंच. तिला कशाला घेऊ कॉन्फरन्सला? एक बोलायचं होतं, म्हणजे तुझ्याबद्दलच होतं एक. प्रॉमिस कर तू काय कोणाला सांगणार नाही, आपण बोलतोय आता. आधी बोल तर काय ते. मी असताना नाही सांगणार ते. अरे भीती वाटते का, म्हणजे असं तू कोणाला सांगशील नाही मध्ये माझं नाव येईल. कशाला घाबरतो, मी आहे ना येडा सर. तिची फाटे मग चमड्या कशाला करतो? नाव नाही घेणार तुझं, काय असेल तर. 4 पोरं येऊन मला मारून जातील. काय नाही, मी आहे ना, मग तुला कशाला मार. बरं प्रॉमिस दे. ताईचेच वांध्यान, ताई तुम्ही असतं कोण तुला मारणार नाही. बघ मला प्रॉमिस दे, आपल्यातलं काय कोणाला सांगणार नाही. अरे हो बाबा, प्रॉमिस. पॉइंट वरती. बरं मी काय बोलतो, मला तुझा बॉयफ्रेंड आहे ना, तो 2 दिवस सलग आता एका ठिकाणी दिसलाय एका मुलगीसोबत. काय पण खरं सांगतोय. गप्प बस. अरे खरं ह्याच्यावर विश्वास ठेवतो, कर्मात न मरत. खरं सांगतोय. तुला कुठे कुठं बघितलंस? अमूलवाला माहित आहे का आपला इथला? हा तिथं. ते आहे? दोन्ही दिवस तिथंच. आणि तो कॅफे आहे, तो वरती कॅफे. कामाला लागला असं, कामाला लागला असं. अरे जरा भेंडी गंभीर बोल. हॅलो, बोल. तो मला 2 दिवस दिसला होता तिथं का एका मुलगीसोबत. तू काय पकवू नकोस म्हणा. अगं खरं सांगतो शपथ. तुला सूरज माहित आहे ना? मी नव्हतो आयुष्यात. अरे सूरज माहित आहे ना, सूरज बावदाने.
त्याची शपथ. शपथ लय मारेल. असं नाही करणार तुम्हाला माहिती. अगं खरं सांगतोय, सुरेश बाबू नाही करणार की ते नाही करणार असं. तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल त्याच्यात. सुरेश बाबूने नाही करणार की तुझा बॉयफ्रेंड? अरे माझा बॉयफ्रेंड असं नाही करणार. मी तुला फोटो पाठवू काय त्याचे, कसा बसला होता तुझ्यासोबत ते? वाढलायच फोटो. हा अरे तिथं जो कॅफे आहे ना तो माझ्या मित्राचा आहे. अरे नाही रे, मला ट्रस्ट आहे त्याच्यावरती. अगं खरं सांगतोय पोरगीचा विश्वास आहे. तुला, हा बघ तुला आत्ता पश्चाताप म्हणजे नंतर व्हायला नको म्हणून मी आत्ता तुला कॉल केला नाही, सांगितलंय की बाबा नंतर म्हणजे तुझं असं काय डिप्रेशनमध्ये नाही जाऊ नकोस म्हणून. ते पण असं कसं होईल आता तो नाही. बरं हॅलो, मला सांग असं काय तुला वाटतं कमी बोलतोय आणि काय तो असं? हा आता तो थोड्या कामात वगैरे असतो ना, मग कमी बोलतो. बघितलंस, झाली माती खाल्ली तिथंच. अरे बट तो कामात असतो ना. अरे नाही बाय, ती तुला सांगतो मुलगी पण आहे ना, ती आहे काहीच ह्याला ती पाहिजे म्हणून तांबड्या करतोय ती. अगं ती मुलगी आहे ना, ती ऑलरेडी सिंगल आहे. आणि ह्यान काय सांगितलंय माहिती तुझ्या बॉयफ्रेंडनी? यानी ना यान. हॅलो, तुझ्या बॉयफ्रेंडनी त्याला काय सांगितलं माहिती का त्या मुलगीला? काय? की मी सिंगल आहे म्हणून. अरे नाही रे, तो नाही असं करणार. मला ट्रस्ट आहे त्याच्यावरती. हा बघ, जेवढं तू ट्रस्ट ठेवशील त्याच्यावरती तेवढे नंतर बेकार हालत होणार आहे तुझी. खरं सांगतोय. भावाची स्टोरी बघ करावला नाही. मी त्याला विचारू, त्याच्याशी बोलून क्लिअर करू. नको नको, तो बोलर कोणी बघितला नाही, कारण की त्यानं मला तिथं बघितला होता. परत तो मित्राने आणायचा आणि मला तिथं धरायचा. सरळ सरळ दिसते याची फाटले. ती पोरगी माहितीये तुला कोण येते? हा अरे ती पण माझी लंगोटी. हॅलो, अरे ती मैत्रीण. पोरगी माहितीये का? बोल बोल. अगं ती पोरगी हो माहिती आहे मला, म्हणजे तसं माहिती आहे, तसं पण नाही माहित. म्हणजे तशी खास आहे माझी म्हणजे ती. तशी माहितीये ना तुला? माहितीये ना. मग मला माहित आहे हे त्यांचं रिलेशन आहे ते मला माहित आहे. 1 महिना गेला. मग तू मला सांगितलं का प्लीज? अरे पण आता मला ते लयच असं वाईट वाटायला लागलं बघ तुझ्याबद्दल, म्हणून मी बोललो हिला कॉल करून सांगावं. उगाच नंतर डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा बोललो आत्ताच तुला क्लिअर करून सांगतो त्याच्याबद्दल. अरे खरंय? हे खरं आहे, 100% खरं आहे. बघ अगं माझा विश्वास नाही का तुझा? खोटं निघालं तर? आहे ना, मग असं खोटं निघेल? हॅलो, बोल. तुला तो माहिती आहे ना, 1 महिना तरी इग्नोर करतच असेल, वाटतं का थोडं तरी? हा थोडं. हा मग गेल्या 1 महिन्यापासून त्याचं रिलेशन आहे आणि त्यानं काय तिला सांगितलं नाही माहिती आहे मी सिंगल आहे. स्टोरी बनवणार नाही. हा तिला त्यानं सांगितलं नाही की मी सिंगल आहे. आणि टॉक्सिक असं नसेल. असे या भोगणार नाही. त्याच्यावरती मला विश्वास आहे. टॉक्सिक शिमगा बघशील बरं काय मला बरोबर सांग. ना? काय बोललास काय? हॅलो शिमगा टॉक्सिक भोवल वगैरे. हॅलो, मला सांग तुझ्या रिलेशनबद्दल. हॅलो हॅलो, 1 मिनिट. उद्या बायको भेटताना प्रॉब्लेम येईल. उद्या जर ते नारळ ठेवला हा भोगणार नाही. मला सांग हिची पोरं नाही हे होणार. पांगी होणार. बोल बोल तू बोल बोल बोल. हॅलो, बोल. मला सांग तुझं रिलेशन किती जणांना माहित आहे? जास्त कोणी नाही माहिती. तुला माहिती आहे, अजून माझे थोडे फ्रेंड्सना माहिती आहे. हां हां चालेल. नाही तू पाहिजे तर तुझ्या मैत्रिणींना असं विचारू शकतेस, म्हणजे तिथे कोणतरी ती होती मैत्रीण तुझी, ती फावडीची. अगं ती तुझी मैत्रिणी बघ. म्हणून हाला केत ना. अनु, हां ती होती तिथे. तिला पण विचार, तिने पण सांगितलं असेल, कारण की त्यानं आम्हाला शपथ घ्यायला लावला नाही तिथे की तिला तुम्ही सांगू नका. पोरी घरी ठेवतात. मग मी त्याच्याशी बोलू का? नको 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 बोलू नको. मी बोलते पिक्चर ना. पण राहायचं. अगं नको बोलू. नको, आता मला जाम असं वेगळं होतंय. आता काय वेगळं आपलं? आम्ही काय बोलतोय मस्ती तू. मी त्याला विचारते, तू ठेव फोन. अरे ऐक बोल. नको विचारू, उगाच माझं नाव घेशील मला. मी तू तुझं नको नाव विचार. नाही घेणार, मी त्याला विचार. अगं नको विचारू, पण तो खरा आहे, तुला डबल डेट करतोय, तुझ्या चांगल्यासाठी मी सांगतोय. तू म्हणतात
मी कॉल नाही करणार. तुला नंतर काय सांगेन मी. बाकी मी बोलते तुझ्याशी. तुला बोललो ना नको सांगू तरी पण ऐकत नाही. नको आता तू त्याला काय म्युट टाकलं लगेच. मी तुझ्या चांगल्यासाठी बोलणार नाही. मी तू पण जरा इग्नोर कर त्याला. तू पण थोडी इग्नोर कर नंतर ब्रेकअप करून टाक. चल म्हणजे याचा रस्ता मोकळा. आमचं रिलेशन माहिती आहे तसं. मग कोणाला माहित आहे? जास्त जण आता स्वतः बोलीस मला माहित आहे, तुला माहित आहे आणि त्या तुझ्या मैत्रिणीला माहित आहे. रस्ता म्हणजे कसं दुसऱ्यांचे रिलेशनशिप तोडून आपण कसं जायचं ना हे नवीन ट्रिक. चिडचिड कसली? तू इथे, मी तुला डोक्याचे पण देतो. नको एवढं नको. काय चलाक म्हणून एटिट्यूड. हॅलो ह्याला डोकं ना, हा दुसऱ्यांचं डोकं आपण देतोय. हॅलो. ऐक मी तुझ्याशी बोलते मग तुला फोन कर. अरे नको, तू आता फोन केला एवढ्या दिवसांनी, जरा बोल ना. तुझ्याशी काय बोलू मी? आता काय बॉयफ्रेंड जवळ बोलून काय करणार? याचा अर्थ तुझी लायकी नाही. धोका दिलास मला. तो आता मला क्लिअर करू दे. काय नाही धोका बिका. मी आहे आपलं तुला धक्का दिला नाही त्यानं. तू मला जे सांगितलंयस ना तो त्याचा मला धक्का बसलाय ना खूप मोठा. मला ते क्लिअर करू दे ना जरा यार. बघ क्लिअर कर. माझं नाव घेऊ नको. नॉर्मली विचारते. माझ्या फ्रेंड्सना पण विचारते. कोण ही अनु होती ना? हो ठीक आहे. चालेल. नंतर कॉल करते. कर बघ. टॉक्सिक खरं आहे ना हे? तुझी शपथ. हॅलो. 100-200% खरं आहे हे. सांगतोय ते. अरे मी रडू नको आई बघेल मारेल चपलीन. रडू बिडू नकोस. उगाच त्रास होईल आणि मला धरतील. शेवटचा कॉल मी असं गेलो होतो म्हणून. जीव वगैरे देणार नाही. सीआयडी वाली येणार आहे तिथे. बघ उगाच कुणी बघितला ना कॉल लिस्ट, शेवटचा मीच दिसन तिथं. ती जीव देणार नाही. शेवटचा तो नाही दिसणार. त्याला कॉल करेल ना मी आता. तो शेवटचा तो दिसेल ना. बरं चालेल मग. बघ पण ही बातमी खरी आहे. पण फक्त प्रॉपर्टी माझ्या नाव करा. चालेल. तू तेच बघ लोकांच्या प्रॉपर्टी हडप कर फक्त. तिकडे चालेल. कॉल कट केला. सांगू काय? ती आता कॉल कट केला नाही मिळाला असतील. बॉयफ्रेंड तुझी वाट आहे बाबा. तिने जर बॉयफ्रेंडला फोन केला ना तुझी तासून पट्टी आहे. त्यानं मला काय करणार आहे बॉयफ्रेंड सांग मला. हे बाळा काय हे सूरज तिनं धरला तर मला याल ना त्यान पोरग्या आजा. अरे मला भीती वाटते. पोरींचा विश्वास नाही. नाव बिव घेतला नाही. हा पेपर चालू आहे. 26च्या नंतर त्याला बोला आपण. धरला तर मला तिथं. सॉरी पेपर. त्याला बोल अब टाइम प्लीज. 26 नंतर ये. कारण 26 तारखेपर्यंत माझे पेपर चालू आहेत. नो एक्सक्यूज. मी तर हेच सांगणार आहे बॉस. 26 तारखेनंतर काय मला धरायची दे. माझी पोरं येतील तेव्हा. म्हणजे तुझी पोरं म्हणजे काय? अरे भाई ग्रुप आपली सगळी पोरं आपलीच आहेत. कोणाची असेल बा तुझा. आपला मित्र आहे. तू कसा तू बाई आहे. सो काय आता बघ मागाशी तिला नीट जरा बोलायचं ना. अगं तुझा बी फिरत होता तिकडे. अरे काय हा आता ही सांगणार आम्हाला कसं बोलायचं. आणि हा अरे जरा सिरियस हो ना. सिरियस हो. कोण? आणि हा तरी पण हॅलो. अगं खरं मी शपथ घेऊन मग आला बोल. या सुजेडात मी अभ्यास करायचो. काय सांगशील लाख्या? त्याच उजेडात भाऊ तुला मारली तर. नाही मग मला सांग. मातीची गाडीची रात्री मग तू दिवसाला अभ्यास करायचास मग? अगं, काय दिवसाला कामात जायचो ना मी. कुठं माहिती काय? आता एक बारक्यात आमच्याशी फॅन आहे एक. ती जी मैत्रीण आहे खास आणि ती माझी मोठी फॅन आहे. तर तिला फर्स्ट टाइम तिचाच बर्थडे म्हणून हा तिला कॉल करणार आहे आणि मी तिला आहे ना विश करणार. तर बघूया तिचे रिॲक्शन बघूया काय. म्हणजे ती तुझी फॅन आहे आणि एका फॅनने आपलं स्वतःहून फोन केल्यानंतर काय रिॲक्शन? मी तिला स्वतः कॉल करणार आहे. एक्साइटमेंट किती होते? अरे मी आई शपथ याला थुकी लावून मारीन बाहेर. माचीची गाडी पेटवतोय. तर आता तिला कॉल करणार आहे. तिचे रिॲक्शन घेऊया. ऑनलाईन एक मिनिट. ऑनलाईन ना तू डायरेक्ट कॉल कर ना तिला. ह्याची गेम बसले मजबूत. तुझी गेम बसले मजबूत. मार या दोघांवर जावा. ए थांब 2 मिनिटं. ही कोण आहे? ही कोण आली? ही कोण? गप अरे काय? मार काय अमूल नाचो पेन के नाचो.
एवढं बोलायचं सोड जरा. गाईज आमच्या इथं बाजूला 2 मिनिटं. तो पळतोय अरे नाही पळत नाही. गाईज आमच्या इथे एक टेलर आहे. अरे सांगू दे काय तुझ्यावरून. नाही हळ माझी लागली नाही ना परत कुणाला हो चालेल. मोबाईल का सायलेंट ठेवतोस मग? भीती वाटते. कसली भीती वाटतं? 2 मिनिटं सोड ना थांब ना. परत फोन आला आता याची काशी आहे. आमच्या इथं करू की नको कर भाऊ. हे थांब 2 मिनिटं थांब. फोन आला त्याचा. आता भावाची काशी आहे. आता भावाला आजाद करूया. त्याचं ऐकते आमच्या इथे टेलर होता त्याकडे एक्स्ट्रा साडीचं कापड उरलेलं. त्या साडीच्या बोल बोल. कापडाने आजीने शर्ट शिवलं. काय कोणाची आहे? माझीच आहे, मारणार होतो याला. नाही भाऊ नाही कॉटनचे शर्ट आहे रे भाई. अरे भाई ब्रँड अरे होती रस्त्यावर 300 रुपये 2 शर्ट घेणार हा आणि कॉटन वाल्याला बोलतो दाखव. हा पाहिला खादी 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 कपडा हा खादी हा बघ. खादी कभी ना फाटी. आणि तू काय घालतो? अमूल माचो पेन के नाचो. कमी नाचो. आज नाचो नाचो एक कर दिला फोन. मी नाही करत बाबा, मला भीती वाटते. भीती नाही, आपण डॉन आहे. डॉन समजेल थोड्या वेळात समजेल कोण डॉ आणि कोण मांजर समजेल थोड्या वेळात. थांब जरा. आपण डॉन आहे. हा, आपल्याला समजा. आपण कोणाला घाबरत नाही. कोणाला कोणाला? कोणाला तिचाच उचलू की नको? उचल उचल उचल. सूरज बाबा सोबत आहे. हॅलो माझं पण हो बोल. विचारलं फ्रेंड्स ना, हा मग त्याला नाही विचारलं. फ्रेंड्स बोलले की हो खरं आहे. खरं आहे ना? मग मी तुला बोललो होतो माझ्या 101% विश्वास ठेव, कारण की मी बघतो ते सगळं खरं असतं. मला आधी का नाही सांगितलं. त्यानुसार खोटा बोलला होता. काय काय गोष्टी खोट्या असून पण खऱ्या होतात. हॅलो अरे त्याने मला शपथ दिलं होतं रे काय, म्हणून मी काय तुला बोललो नाही. उगाच बोललो कशाला तुमचं ब्रेकअप. मला वाटलं तो सुधारेल. आता मी काय करू? तू काय जास्त टेन्शन घेऊ नकोस. मी आहे मी पण सोबत मी पण. बोल. काय टेन्शन बिन्शन घेऊ नको. मी काय नाही, नसतं. माझी गर्लफ्रेंड आहे, मी लॉयल आहे. अरे पण यार मी तर मी जन्मापासून सिंगल. काय नाही ग. हे बघ उपाशी पोटी बघ. उपाशी पोटी. हॅलो बोल. एवढं काय टेन्शन घेऊ नको. तुझं रिलेशन एवढं कोणाला माहित पण नव्हतं, प्रायव्हेटच होतं तसं ना. ही आहे. तसं किती अंदाज तरी पण, म्हणजे अंदाज नाही पण असं किती फ्रेंड्सला माहित होतं. मी एक आणि माझे फ्रेंड्स होते ते किती पण? भाव आहेस तू. थूक लावून मारेल ना त्या. ते जास्त सोबत असतात ते. म्हणजे किती तर 3 जणी. हा होय. हां हां मग आता काय विचार काय? त्याला फोन केला होता? त्याला नाही केला. आधी फ्रेंड्सना विचारलं, तू बोललास ना. हां हां होती मग तिला विचारलं. ती बोलते की हो खरं आहे, तू त्याला बोलू नकोस. नाही ती हां, कारण की त्यानं शपथ दिलं होतं का आम्हाला. उगाच आम्ही त्याच्या नजरेत असं वाईट वेट म्हणजे ते किती मन लावून ऐकते बघ. त्याच्या नजरेत आम्ही असं खाली पडू ग, म्हणून मी पण बोललो मित्र पण आहे आपला तो. आपली तू मैत्रीण आहेस खास एकदम जिगरी. तिच्यावर डोळा ठेवतो. जिगरी ती याला भाऊ म्हणते. मग आता काय करणार आहेस तू? सूरज वादन आहे. हे बघ डिप्रेशन मध्ये जाऊ नको. हे प्रेम बिम काय नसतं, म्हणजे असतं. हॅलो बोल. आता काय विचार केलायस मग? ब्रेकअप कसं करू? ब्रेकअप कधी करणार आहेस? कसं करू? मला काय माहिती, तुझा प्रश्न आहे तो. तू बघ, मला कशाला सांगतोस. आपलं काय ते बघ ना तू, विचार कर. मी आणि ती बघू काय ते काय. हॅलो पण तो मला हवा आहे. हाय मुला ना ते, मला कशाला सांगतेस? डबल डेट पण करू. मग तू पण डबल डेट कर, एवढा काय विषय. तुझ्यासोबत करू डबल डेट. त्यासोबत कर डबल डेट. मला तर तेच वाटतं. आणि चांगला लॉयल मुलगा बघ. पण आता तू आहेस लॉयल? मी ताई पक्का बेवडा आहे. पक्का बेवडा म्हणजे एवढा पितो ना, तांब्याने दारू पितो. मी आहे तसा लॉयल, पण तुझ्या नजरेत चांगला असेल तर. म्हणजे 4 पोरींचे बोलतो वेगवेगळ्या अकाउंटवरून. तुझ्या म्हणजे मी सगळ्यांच्या नजरेत चांगलाच आहे तसा. पोरींचा अकाउंट ओपन करून पोरांशी बोलतो. हा आणि लॉयल आहे. अरे एवढा पोरांचा नाद आहे बायलेला. थांब ना, त्याला बघू दे ना. बघू ना त्याला पट्टे काय. हॅलो बोल बोल, काय बोलते? काय करू मी तरी, काय सांगू तुला? तू मला आधी का नाही सांगितलं?
अरे आधी त्याने मला शपथ दिलं होतं ग, म्हणून मी नाही तुला सांगितलं. मग आता कसं सांगितलं? आता मला खूपच वाईट वाटत होतं, म्हणजे त्या 2 दिवस त्याला मी असं बघितलंय ना, आणि लास्ट म्हणजे काल बघितलं ना, बोलो तुला सांगावं नाही तर उगाच म्हणजे पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होणार, बोला आत्ता काय ते तुला क्लिअर करावं. हॅलो, बोल. मग आता काय विचार काय केलायस? मग काहीतरी विचार केला असशील ना. काय करू काय समजत नाही मला. तुझा प्रश्न आहे तो. तू येतोस रिलेशन मध्ये माझ्यासोबत? पोरगी गेली, पोरगीचा वाटोळा लागायचे. मला चालेल, मी तयार आहे, पण नको ग असं, म्हणजे तुझं आधी रिलेशन होतं आणि मला पण काय. हॅलो मग हॅलो. तुला चालणार असेल तर विचार कर. पण तू लॉयल राहशील? नाही अख्खी लाईफ मी भावाला भेटली. पुरणाच्या पोळीचं जेवण वाढीला तुला गिन करशील का? पोरगीच्या आयुष्याची वाट लागलेली आहे. तर मग मी एकच सांगतोय की अशा परिस्थितीत स्वतःला मेलेलं परवडेल, सलमानकडे राहिलेलं परवडेल, पण हे असं करू नका. हॅलो, पण तू लॉयल राहशील नक्की? काय बोलली? सोबत हा जो पोरीने फेक आयडीवर मेसेज करणार हा. बघ हा, परत एकदा विचारतोय लास्ट, मम्मीला कधी सांगणार आहेस? हा मम्मी बोलवलं कुवारी मर, पण त्या ह्याच्यासोबत जाऊ नको. अरे मम्मीला आपल्याबद्दल सांग. घरी सांगू म्हणतोय. हा मम्मीला सांग. लाईफ टाइम पण तू लाईफ टाइम राहशील ना. हो मी काय बोलतो, मम्मीला सांग. आणि मग मधूनच सोडून गेलास मग घरच्यांना मी काय सांगू? काय नाही, मला घे आता. मम्मीला काय सांगू म्हणजे मम्मीला सांग मला जावई भेटलाय, तुला जावई भेटलाय. हॅलो ताई. हॅलो अंकुश बोलतोय. हॅलो हॅलो अंकुश बोलतोय ताई. तोच अंकुश माझी अरे अंकुश बोलतोय, ते ब्लॉग बिग बनतेस ना आमचे, हा तो अंकुश बोलतोय. ती बोलली नाही बघत तर. अरे हा प्रँक करत होता, पोरीना पण फेक आयडीवर मेसेज करतो हा. आणि पोरीला पोरानं पण काल आजाला अजय ह्याला भेटायला आलेला. तू काय विश्वास ठेवते, याच्या विश्वास नको ठेवू. हा अरे फेक आयडीवर मेसेज करतो पोरीना. काल त्या आजाला फसवला आणि आजाला नारायण त्याला हॅलो हॅलो हॅलो. खोटं बोलतात. हॅलो, हे सगळं खरं आहे, पण ते बोलतात ते सगळं खोटं आहे. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, तू सोड. असं आपण बघू रिलेशनचं आपल्या. ताई प्रँक होता, ताई प्रँक होता, नाही, ताई prank प्रँक नाही, होता. मी यांच्यात काय नाही, मी माझा वेगळा अकाउंट आहे, मी उद्यापासून वेगळी पोरं निवडतोय. हे मला नाही आवडत असं, प्लीज. नाही, ताई नाही, तू ताई का घे घे बोलतो? तिकडे चल तर पकड. हॅलो पकड अंकुश. हॅलो, बोल. अगं प्रँक कॉल होता, जास्त काही मनावर घेऊ नको. आणि तुझा आता ब्रेकअप झालाय ते जरा बघून घे. सॉरी, पण तुझं खरं मी बॉयफ्रेंडला बघितली होती. तुझ्या आयला चल, खोटं बोलते हा. ठेव चल, बाय बोल तिला. चल बाय. बाय. बघितलेलं तू त्याला सुरत एकदा ओळख करून देत होतास ना, तेव्हा आज्या बोललेलास. त्याला असं रागाने बघितलेलं तर माझं असं झालं, तेव्हापासून मी आज्याच बोलणार. अच्छा. तर विषय असा आहे की अजय आहे ना, त्याची मैत्रीण आहे, तिचा आज बर्थडे आहे. तर ती सूरजची खूप मोठी फॅन आहे आणि आज सूरज त्या पोरगीला विश करतोय. तर बघू तिची रिएक्शन काय आहे. आई काय तुला काय आवडतं बोललेलं? म्हणजे म्हणजे तुला काय आवड, म्हणजे अजय, अज्जू का आज्या? कुठल्या नावाने हाक मारलेला आवडेल तुला? आज्याच बोलेल ती. मी त्याला आज्या. आजा 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 मेरे राजा. तुला परत एकदा हॅपी बर्थडे. आमच्या पूर्ण टीम कडनं तुला हॅपी बर्थडे ताई. गिफ्ट दादा गिफ्ट. हॅलो ताई, आवाज येत नाही तुझा काय तो? आवाज येत नाही, आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही. हॅलो, माईक करा बाय, माईक करा. एक विश करायला लगेच बाई बोट दिला, हात पकडायला निघाली. एक विश करायला लगेच बाई गिफ्ट मागते. नेटवर्क गेला लगेच. आम्ही इथे आणि बायला तुझी दिवस लायकी काढतोय. नाही, तिला जो सासरा भेटला, सून बाबा. भेटली, हे काय तुझं करायचं आहे? पटली होती तुम्हाला मधी, काय मारायची गरज आहे? आता किती वर्ष झाली सिंगल आहे, भेटली असती ते पण नाही. काल आजाला पटवलं, आजाला नारायण त्याला बोलवलं. आता ह्याला माहिती आहे काय, ह्याने डायरेक्ट मेसेज केला तर अजय येणार नाही. पूर्वीच्या नावाने फेक आयडी ओपन केला आणि अजयला मेसेज केला, तुम्हाला लय आवडतोच भेटायला ये. आणि तो अजयला भेटायला गेला. ते नाही, आजा 2 दिवस हंतरुणात गुडगुड करत होता. त्याच्यासाठी आजाने नवीन कपडे घेतला. हा शर्ट नवीन घेतला ना भावा आज. काय बोलतोय नाही, हा विषय काय चालू होता? तर हा काय बोलतोय की हाय ना, हा तुला पटवतो. कोण हा कोण बोलला?
तुला पटवतो. कोण बोलला कोण? तू डायरेक्ट मेसेजचा रिप्लाय देऊ शकत नाहीस ना, म्हणून यांनी पोरगीचं नाव आणि फेक आयडी ओपन केला आणि तुला मेसेज करून बोलला की मला भेटायला येत ना नारायण तलावरती, असं हा बोलतो. सोहम बोलतो. सोहम बाईला मी नाही बोललो आजा. सुरेश थांब. चला मला पार्टनर बोलतो पळव तुला चायनीज देतो पळव. अरे तुला जे एवढी फाटते तुझी तर कशाला बोलतोस मग? घाबरतो बोलव इथं. अजय ये. अजय सर भाऊ तसलर मध्ये त्याला अजय विचार करतो. सॉरी आय नो. बर्थडेला तुम्ही पळ जा. अजय तू पळ. अजय तू पळ, मी तुला ना पार्टनर लाईट दाखवतो. निघू घरात जाऊ. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपले लवकरच 5000 सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत, तर लवकर कम्प्लीट करून टाका. आणि भावाचे पण काहीतरी 32K होत आहेत ना, त्याला पण परवा. हा जल्लोष आहे भाई. त्याची पण 32K करून टाका. कपडे आणि तुझे किती होत आहेत? 5K झाले झाले होते. हा, तर ह्याचे पण 5K करा, माझे पण 5K करून टाका. तर आणि आजच्या पहिले 10 सबस्क्राईब पूर्ण करून टाका. विशेष सांग. हा, अजय सर सॉरी अजय सरांचे पहिले 10 सबस्क्राईबर. जगायचं आहे का नाही विचार. तुझी जगायची इच्छा मेली भाऊ. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू असेच नवीन नवीन ब्लॉग साठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा. तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.